राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला आजपासून दिंडोरीमधनं सुरुवात होते। सर्वच नेते मंडळी आता नाशिक विमानतळावरती पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात दिंडोरी जे विधानसभा उपाध्यक्ष आहेत नरवरी झिरवळ त्यांचा मतदारसंघ आहे। तुम्ही पोहोचलात, महिला प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही रुपाली चाकणकर। काय महत्त्व आहे या सगळ्या तुमच्या पिंक कॅम्पेन आणि त्याचसोबतच या सगळ्या जनसन्मान यात्रेचं? आजपासून जनसन्मान यात्रा सुरू होतीये आणि दिंडोरीमधून शेतकरी मेळाव्यातून याची सुरुवात होतीये। आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राच्या जनतेला, कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवक, विद्यार्थी या सर्वांना भरभरून दिलं। पण सर्वाधिक जर काय दिलं असेल तर ते आमच्या महिला भगिनींना, मातृशक्तीला दिलं। अनेक योजना या निमित्तानं महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये घेऊन येते। यामध्ये आमची लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, पिंक रिक्षा योजना असेल, अहिल्याबाई होळकर योजना असेल, बचत गटांना दिलेल्या अनुदानातली वाढ असेल, अशा एक ना अनेक योजना महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकार घेऊन गेलंय। आणि या निमित्तानं आदरणीय दादा महाराष्ट्रातल्या महिला भगिनींची, शेतकऱ्यांची, युवकांची, विद्यार्थ्यांची या सर्वांशी संवाद साधत आहेत। त्याची सुरुवात आजपासून होतीये आणि आम्ही पाहतोय कालपासून आम्ही या भागामध्ये आहे। नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणातला उत्साह आहे की आपला विचार कोणीतरी करतंय आणि आपल्यासाठी आपल्याशी संवाद साधायला आपल्या भागामध्ये आदरणीय दादा आलेत। खरं तर ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरतूनच खरं तर विरोधक टीका करताना पाहायला मिळतात की अजित पवारांना मुख्यमंत्री हा शब्द नको आहे का? कारण की सातत्याने त्यांच्या सगळ्या बॅनरवरती लाडकी बहीण योजना म्हणून या सगळ्या योजनेचा उल्लेख केला जातो। खरं तर शासकीय GR मध्ये असतील, शासन निर्णयांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव आहे। आपण पाहिलं इतर सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, पण आपण साधारणतः कुठलीही नावं असेल तर ती वापरताना ही थोडंसं शॉर्टकटमध्ये वापरतो। आता अटल सेतू हे नाव आपल्याला माहिती आहे किती मोठं आहे आणि ते वापरताना अटल सेतू वापरतो। अशा पद्धतीने नाव वापरलेत। भाषणांमध्ये इतर ठिकाणी दादा आवर्जून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे वापरतात। आणि जेव्हापासून ही योजना जाहीर झाली आहे आणि महिलांमध्ये एक उत्साह आहे, महिलांनी ही योजना डोक्यावर घेतलीत, तेव्हापासून विरोधकांच्या पोटात गोळा आलाय। त्याच्यामुळे एनकेन प्रकारे अगदी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यापर्यंत विरोधक गेलेत। त्याच्यामुळे किती टीका करावी, किती टिप्पणी करावी, किती विरोध करावी याला मर्यादा असतात। पण महाराष्ट्रातल्या महिला भगिनी अतिशय सुज्ञ आहेत। योग्य वेळ आली की ती त्यांना विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील। त्याच्यामुळे इतकाही विरोध त्यांनी महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणाला करू नये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पैसा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे निधी इतर कामांचा निधी जो आहे तो आमदारांना, लोकप्रतिनिधींना मिळत नाही अशी वारंवार जी तक्रार आहे ती विरोधकांकडनं केली जाते। परंतु अजित पवार यांनीच अलीकडे म्हटलंय की या सगळ्या योजनेला अर्थसहाय्य कसं द्यायचं हे माझ्यावरती आणि मी ती देईन म्हणून। परंतु या सगळ्या गोष्टीचं विरोधक राजकारण आहे। आजपर्यंत दादांनी जो शब्द दिलाय तो पाळलाय। अगदी आमच्या राजेश दादा विटेकर सामान्य कार्यकर्ता त्याला आमदार करणार असं दादांनी सांगितलं आणि करून दाखवलं। केवळ हेच नाही तर प्रत्येक ठिकाणी दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून दादांची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे। त्याच्यामुळे या योजनेसाठी कुठेही निधी कमी पडणार नाही। विरोधक केवळ संभ्रम निर्माण करणं आणि विरोध करणं यासाठी अशा काही ना काही टीका टिप्पणी करतात। यामध्ये मराठी भाषेमध्ये असेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही, सरकार निवडणुकीसाठीचा जुमला आहे असं त्यांचे लोक बोलतात। आणि मला खरं दादांचं मी मनापासून अभिनंदन करेल, कौतुक करेल, दादांना धन्यवाद देईल की त्यांचे विरोधक अशा पद्धतीने टीका करतात आणि तेच त्यांच्या कर्जत जामखेड असेल, नागपूरमध्ये असेल, अशा सगळ्या ठिकाणी त्यांचे आमदार बॅनरसहित माझी लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत घेऊन जातात। इतकंच काय, मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं त्यांच्या महिलांच्या ग्रुपमध्ये मेसेज आहेत तातडीने ह्या अर्ज। आमदार कोण आहेत? विरोधक आमदार कोण आहेत? रोहित पवारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याची जाहिरात केली आहे, अनिल देशमुखांनी केली आहे, अजून बरीच नावं आहेत आणि प्रत्येक जण त्यांच्या माध्यमातून करताय। जर योजना चुकीची होती आणि निवडणुकीसाठी जुमला होता असं तुम्ही टीका करताय तर तुमच्या भागामध्ये तुम्ही त्या योजना राबवतात म्हणजे केवळ माध्यमांसमोर येऊन दुटप्पी भूमिका करणं। आणि याच्यामुळे महिला हे जाणतात की आमच्या भल्यासाठी, आमच्या सबलीकरणासाठी, आमच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने, दादांनी योजना आणलेत आणि केवळ हे विरोधक टीका करतात तर हे बरोबर नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला मतदानातून हे दाखवून देतील। मी आज जनसन्मान यात्रा तुमच्या पक्षाकडनं निघते, परंतु तुमच्या विरोधी गटाकडनं देखील उद्यापासून शिवस्वराज्य यात्रा निघते। तुमच्या यात्रेला प्रत्युत्तर? मला असं वाटतं प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात। त्यानिमित्तानं ते त्यांच्या काही संकल्पना असतील तर ते जनतेपर्यंत घेऊन जात असतील।
या दिंडोरी मतदारसंघामधनं आज या सगळ्या यात्रेची सुरुवात होते, परंतु नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ यांचं म्हणणं आहे की मी अजून देखील शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहे आणि मी त्या पक्षाकडनं निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. अर्थात शरद पवार हे आता घराघरामध्ये भांडणं लावतात का, असे बाबा आत्राम, जे धर्माराव बाबा आत्राम हे तुमचे मंत्री आहेत तुमच्या पक्षाचे, त्यांनी म्हटलंय. हाच संपूर्ण संदेश आहे का? मला वाटते बाबा आत्राम याची चांगली माहिती आपल्याला देतील, ते बोलले ते असतील कदाचित आमच्याबरोबर दौऱ्यात, तर आपण जरूर त्यांना विचारा. परंतु ज्या पद्धतीने पक्ष फुटले गेले, त्यानंतर घरामध्ये कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांच्याकडनं होतंय असं सातत्याने आरोप लावला जातोय. कारण की आत्ता तुम्ही पाहिलं की तुमच्या जे आमदार आहेत त्या आमदारांचे पुत्र, त्यांचे नातेवाईक तेच शरद पवार यांच्या गटाकडनं जातात आणि निवडणूक लढतात. मला असं वाटतं ज्यांच्याकडून ही विधानं आले त्याची उत्तरं ते माझ्यापेक्षा चांगले देतील. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होत्या रुपाली चाकणकर. जनसन्मान यात्रेला आजपासून दिंडोरीमधनं सुरुवात होते. त्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी अशी विधानं केलेली आहेत त्या सगळ्यांकडनंच या सगळ्या संदर्भातली अधिकतर सविस्तर माहिती जी आहे ती समोर येईल. परंतु जी लोक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करतात, त्याच्यावर टीका करतात, तीच लोक आता सध्या या सगळ्या गोष्टीचा प्रचार जो आहे तो आपल्या मतदारसंघात करत आहेत, अशी थेट टीका त्यांनी आपल्याशी बोलताना केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, दिंडोरी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.